नमस्कार मित्रांनो, DMER अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. तब्बल 1100 पदासाठी मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आहे. तर कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, तात्पुरती गुण इत्यादी जाहीर झालेले आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, फार्मासिस्ट या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि तात्पुरती गुण इत्यादी जाहीर झालेली आहे, म्हणजेच मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर बघू शकता काय अपडेट आहे. खाली बघू शकता सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, अप्लाय कॅटेगरी, मार्क ऑफ 10. तर बघू शकता मित्रांनो, हाय स्कोर किती आहे, 188. तर तुम्ही कॅटेगरीज किती जागा होतात चेक करू शकता, तुमचा रँक किती येतोय त्यानुसार मित्रांनो. तर बघा 188 हाय स्कोर मित्रांनो. तर एकूण किती कॅन्डिडेट बघू शकता मित्रांनो तुम्ही, 5,000, 57,000, बघा 57,131 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली मित्रांनो. तर जागा किती होत्या बघू शकता तुम्ही, फार्मासिस्टच्या पदासाठी 207 जागेसाठी ही जाहिरात जागा होत्या बघा. फार्मासिस्ट औषध निर्माता या पदासाठी 207 कॅन्डिडेटनी 207 जागा होत्या बघा. तर तब्बल 57,000 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले मित्रांनो, 57,131. तर आपण बघूया 201 पदासाठी ही जाहिरात होती. तर ज्या कॅन्डिडेट बघा, बघा मित्रांनो, 201 पदासाठी ही जाहिरात होती, म्हणजे जागा होत्या बघा. तर त्यामध्ये बघू शकता ज्यांचा स्कोअर बघा 165 स्कोअर येतोय, 165 प्लस या कॅन्डिडेटचं सिलेक्शन फिक्स होणार मित्रांनो. तर या कॅन्डिडेटनी ह्या ज्यांचा 201 मध्ये ज्यांचा रँक येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटनी आणि ज्यांचा स्कोअर 165 प्लस येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी पण होऊ शकतं, निवड यादी कधी पण लागू शकते मित्रांनो फायनल. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.